आणि आई वडिलांची काळजी सतत राहायची. त्यामुळे आम्ही दोघांनी गावी येऊन रोजगारच्या संधी शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला त्यात बऱ्या अंशी यशही मिळालं या गीर गाईंच्या रूपात. म्हणजे आम्ही दोघेही लहानाचे मोठे मुंबईत झालो. आमचं शिक्षण, आमचा रोजगारही मुंबईतच. नमस्कार मंडळी, मी सई तुषार तावडे आणि जे शूटिंग करतात ना ते माझे मिस्टर तुषार दत्ताराम तावडे. हे आमचं छोटंसं घर रत्नागिरी जिल्ह्यातलं संगमेश्वर तालुक्यातलं कळंबस्ते गावी. हा आमचं छोटंसं घर आणि हे आमचं दुसरं छोटंसं घर म्हणजे आमचा वाडा. तर चला जाऊया आता आपण आमच्या वाड्याकडे. तर हा आहे आमचा गीर गाईंचा गोठा. इथे लहान मोठी अशी मिळून तब्बल 12 जनावरं आहेत. जनावरं म्हणण्यापेक्षा हे आमचं छोटंसं कुटुंबच आहे. इथे हे सुरू करण्यामागचा मुळात उद्देश असं की आपण निसर्गासोबत जास्त कनेक्ट कसे होऊ, त्यासोबत आपला रोजगारही कसा मिळेल, हा उद्देश आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे आम्ही दोघेही लहानाचे मोठे मुंबईत झालो. आमचं शिक्षण, आमचा रोजगारही मुंबईतच. परंतु लॉकडाऊनमध्ये आई वडिलांच्या तब्येतीमुळे आम्ही इथे आलो. काही कालांतराने जेव्हा लॉकडाऊन संपलं त्यानंतर मग आम्ही मुंबईला गेलो. तिकडे धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं समाधान, सुख हे कुठेतरी सुटत झाल्यासारखं वाटत होतं आणि आई वडिलांची काळजी सतत राहायची. त्यामुळे आम्ही दोघांनी गावी येऊन रोजगारच्या संधी शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला त्यात बऱ्या अंशी यशही मिळालं या गीर गाईंच्या रूपात. यांच्या दुधात, तुपात, शेणापासनं बरेचसे रोजगार आम्हाला माहिती पडले आणि ते करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि आता 3 वर्ष आम्ही हे सक्सेसफुली करतो आहोत. आणि यासाठी आमच्या आईवडिलांनी, आमच्या कुटुंबाने आम्हाला बरंचसं साथ दिलं, सपोर्ट दिलं. बऱ्याचशा मित्रमंडळींनी आम्हाला सपोर्ट दिला आणि आता आम्ही नवीन या ब्लॉगिंग मार्फत तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. रोजच्या रोज का होईना पण कधीतरी असं थोडे आम्ही तुम्हाला आमचे ब्लॉग्स टाकू, ज्याच्यामध्ये आम्ही कसे लाईफ जगतो, गुरांसोबत आमचा संवाद कसा असतो, सोबत इकडच्या काही रूढी, परंपरा, संस्कृती, इकडचे रोजचे सण आम्ही कसे साजरे करतो, या सणात आम्ही या मुक्या जनावरांनाही कसं सामील करतो हे तुम्हाला दिसेल. तर तुम्हाला आमच्या स्टोरीज, ब्लॉग्स जर आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबत तुमचे कमेंट्सही करा.